गुड मॉर्निंग स्टुडंट्स. क्वेश्चन नंबर 8. आता हे क्वेश्चन जे आहेत इथून थोडे लेवल हाय. तर या क्वेश्चनमध्ये हा जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, या क्वाड्रॅटिक इक्वेशनची कंडिशनमध्ये काय म्हटलं, हॅज रिअल अँड इक्वल रूट्स. ओके, कंडिशन काय म्हटलं, रिअल आणि इक्वल रूट्स असेल तर एमची व्हॅल्यू काय तुम्ही फाइंड आउट करा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, एची व्हॅल्यू काय डिटरमाइन करू. ए मीन्स कोण आता इथे m-12 राईट आहे. बी म्हणजे कोण 2 इंटू m-12 कोइफिशियंट ऑफ एक्स. सी म्हणजे कोण 2. आर रीडिंग इथपर्यंत क्लिअर आहे. आता एक कंडिशन काय सांगितलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज रिअल अँड इक्वल रूट्स. तर रिअल अँड इक्वल रूट्सची कंडिशन काय हो, रिअल आणि इक्वल रूट्सची कंडिशन काय, रिअल आणि इक्वल रूट्ससाठी ते नेचर ऑफ रूट्स आहेत. तर नेचर ऑफ रूट्समध्ये रिअल आणि इक्वल रूट्ससाठी कंडिशन आहे डी इज इक्वल्स टू 0. डी फॉर डिस्क्रिमिनंट. ओके, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, बी स्क्वेअर माइनस 4ac इज इक्वल्स टू 0. आर यू गेटिंग, यहाँ तक क्लियर है. अब बी ए सी का वैल्यू रिप्लेस कर दो. द वैल्यू ऑफ बी इज 2 इंटू m-12 2 इंटू m-12 स्क्वायर माइनस 4 इंटू द वैल्यू ऑफ ए इज m-12 and value of c is 2 that equals to 0. बरोबर लिहिलं का मी इथं, बरोबर लिहिलं का नाही. बऱ्याचशा चुका बंदेल सरांनी केलेल्या आहेत. काय काय चुका केलेल्या आहेत तुम्ही कृपया सांगावे. काय चूक झाली, इथं बी स्क्वेअर आहे. ओके, बी स्क्वेअर म्हणजे बीचा स्क्वेअर. बी मीन्स कोण 2 इंटू m-12. तर 2 इंटू m-12चा स्क्वेअर पाहिजे. इथे फक्त कोणाचा स्क्वेअर झाला, m-12चा. म्हणजे इथं असं ब्रॅकेट यायला पाहिजे. आरगडी समज में आ रहा है, कळतंय. ओके, झालं. अजून एक चूक आहे, काय, एची व्हॅल्यू m-12 आहे. ओके, हे दोन टर्म आहेत म्हणून कंपल्सरी याला ब्रॅकेटमध्ये घ्यावं लागेल. राइट है, कळते. चलो आगे अब सिंप्लीफाई करते हैं. स्क्वेअर आहे, यांच्यामध्ये प्रोडक्ट आहे, तर दोघांना इंडिव्हिज्युअल स्क्वेअर जाते. 2चा स्क्वेअर 4 इंटू m-12 स्क्वेअर. कसं झालं, हा 2चा स्क्वेअर 4, m-12चा स्क्वेअर m-12. क्लिअर. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेतो. 4 इंटू 2 8 m-12 इज इक्वल्स टू 0. इथपर्यंत समजतंय का. ह्या स्टेप्स इम्पॉर्टंट आहेत. ओके, आता करावं काय, आता काय करावं, तर इथे बघा, एक तर याचा होल स्क्वेअर आहे, तर a मायनस बी होल स्क्वेअर घेऊन एक्सपांड करा आणि या 8 मल्टिप्लाय करा. ओके, मग क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल, त्याला सिम्प्लिफाय करा. नाही तर डायरेक्ट जुगाड बसते. एक जुगाड काय बसते बघा, इथे m-12 ब्रॅकेट आहे, इथे पण m-12चं ब्रॅकेट आहे. तर सरळ आपण क्वाड्रॅटिकमध्ये आपण नंतर फॅक्टराइज करून त्याला कॉमन काढायचंच आहे. तर इथं ऑलरेडी मला m-12 नावचं ब्रॅकेट कॉमन दिसतं, तर मी कॉमन काढून घेतो. आणि दुसरं 4 आणि 8 आहे, याच्यामध्ये काय कॉमन निघते, 4 आणि 8 4च्या पाड्यात येते. हे तुम्हाला काढायचं तर कॉमन काढा, नाही तर राहू द्या, काय प्रॉब्लेम नाही. m-12 कॉमन निघते का, हो. तर मी काय करतो, जाऊ द्या, m-12च कॉमन काढतो. m-12 कॉमन काढलं, ओके. तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहू काय, m-12 स्क्वेअर आहे, म्हणजे दोन ब्रॅकेट आहेत m-12चे, त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. एक ब्रॅकेट निघाला तर m-12 बाकी आणि हा 4 बाकी. 4 इंटू m-12 इथून m-12 निघाला, राहिला -8. ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप. ओके, इथं जर चूक केलात आंसर निघेल परंतु खूप वेळ लागते. ह्या शॉर्टकट में हो रहा है ना.
तर याला सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफाय करायचं म्हणजे काय करावं लागेल? मी याला काय लिहिणार? m-12 4 ने मल्टिप्लाय करतो. 4 इंटू m 4 इंटू -12 -48. आता या 4 ने 8ला मल्टिप्लाय होईल का? नाही. का नाही होणार? ऑब्वियसली मायनस आहे. हा 4 या ब्रॅकेट सोबत मल्टिप्लाय आहे. देन आय एम रायटिंग हियर m-12 4m -56 इज इक्वल्स टू 0. क्लियर है? दोन ब्रैकेट से फैक्टराइज झालं, प्रोडक्ट है, तो हम डायरेक्ट लिख सकते हैं m-12 इज इक्वल्स टू 0 और 4m -56 इज इक्वल्स टू 0. m इज इक्वल्स टू हाउ मच? 12. 4m इज इक्वल्स टू 56. m इज इक्वल्स टू 56 बाय 4. m इज इक्वल्स टू 4 1 जा 1 उरला 4 4 जा, दॅट इज 14. तर यमच्या इथं मला दोन व्हॅल्यू भेटल्या आहेत. एक यमची व्हॅल्यू काय भेटली आहे? 14 आणि एक यमची व्हॅल्यू 12. आन्सर माझे किती झाले? 2. नाही, मी याच्यामधून एकच आन्सर निवडणार. कोणाला निवडू? 12 की 14? कारण माहीत असायला पाहिजे. मी 12ला सिलेक्ट करू की 14ला, की अक्कड बक्कड खेळू? इथं मी 12 घेऊ आन्सर की 14 घेऊ? 12 मी घेऊ शकत नाही. का? ते माझा शत्रू आहे, त्याच्यामुळं नाही हो. जेव्हा आपण स्टार्टिंगला क्वाड्रॅटिक इक्वेशनचं कन्सेप्ट पाहिलं तर तिथं कन्सेप्ट काय होतं? ax² + bx + c इज इक्वल्स टू 0. The value of a, b, c all are belongs to real, but a should not be equals to 0. a ची व्हॅल्यू 0 राहू नये, म्हणजेच x² चा कोएफिशिएंट 0 राहू नये. इथे x² चा कोएफिशिएंट कौन है? m-12. ये 0 नहीं होना चाहिए. अगर मैंने m की वैल्यू 12 ले ली तो ये क्या हो गया? 0 हो गया. तो क्वाड्रेटिक का नामो निशान मिट गया. तो रूट्स रियल होने की बात ही नहीं आती. तो m की वैल्यू मैं 12 ले सकता हूँ क्या? नहीं. तो m की वैल्यू मैं 12 नहीं ले सकता हूँ, तो इसका पत्ता हट गया. तो मेरे पास एक ही ऑप्शन बचा, क्या? 14. आर यू गेटिंग? समजते? IMP क्वेश्चन्स आहेत, लेंदी आहेत. 11वी 12वीला सहसा असेच थिंकिंग ऑर्डरचे क्वेश्चन असतात. सहसा नाही, असतातच. क्वेश्चनमध्ये काय म्हटलं? क्वाड्रेटिक इक्वेशन हॅज रिअल अँड इक्वल रूट्स. रिअल अँड इक्वल रूट्स म्हणून d इज इक्वल्स टू 0. रिअल अँड अनइक्वल रूट्स म्हणलं असतं तर d इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 राहिला. d म्हणजे कोण? b² - 4ac. b ची व्हॅल्यू काय? b मीन्स कोइफिशिएंट ऑफ x 2 इंटू m-12 2 इंटू m-12 स्क्वेअर -4. a का वैल्यू m-12 इंटू c. राइट है? तो 2 ब्रैकेटचा स्क्वेअर 4m-12 स्क्वेअर, 2 का स्क्वेअर 4m-12 इंटू है तो सेपरेट पावर जाता है, माइनस मध्ये जात नाही. ओके, या दोघांमध्ये m-12 हा ब्रॅकेट कॉमन निघते. m-12 कॉमन काढला, राहिला 4 4. एक ब्रॅकेट निघाला तर एक तर राहील ना, आणि इथून m-12 निघाला -8 राहील. मग याला मी काय केलं? इथं सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय करून मला एमच्या दोन व्हॅल्यूज भेटल्या. त्याच्यापैकी एक व्हॅल्यू मी डिस्क्वालिफाईड करतोय, 12. ओके, आता मी पुढचं क्वेश्चन घेतोय. नाइन्थ वन. The sum of roots of quadratic equation is 5. Sum of roots, त्याला मी अल्फा प्लस बीटा घेऊ का? दोन रूट अल्फा आणि बीटा पकडले तर त्याचं सम किती? 5. अँड सम ऑफ देअर क्यूब्स. सम ऑफ देअर क्यूब्स, क्यूब करून सम करायचं की सम करून क्यूब करायचं? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. इंग्लिश उलट चलते हा, अगोदरच सांगितलं होतं. याची व्हॅल्यू किती आहे? 35. क्लियर होतंय का? सम ऑफ देअर क्यूब्सचं कॉन्सेप्ट समजतंय का? सम ऑफ देअर क्यूब्स म्हणजे काय करायचं? क्यूब करायचं मग सम करायचं. आर यू गेटिंग? सम ऑफ देअर स्क्वेअर्स म्हणलं तर स्क्वेअर करायचं मग सम करायचं.
ओके, प्रोडक्ट ऑफ देअर क्यूब्स म्हणल्यावर क्यूब करके प्रोडक्ट करना, डिफरन्स ऑफ देअर स्क्वेअर्स मीन्स स्क्वेअर करून डिफरन्स घ्यायचा. पॉईंट क्लिअर होत आहे. आता मला काय करायचं आहे, या क्वेश्चनमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेमअप करायचं आहे. तर इथे मी स्टेटमेंटमध्ये लिहितो, लेट अल्फा अँड बीटा रूट्स. अल्फा आणि बीटा हे दोघं कोण झाले, रूट्स झाले. मला काय करायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेमअप करायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेमअप करायचं इन द फॉर्म ऑफ रूट्सचं त्याचा एक फॉर्म्युला आहे, काय, एक्स स्क्वेअर माइनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल्स टू 0. आर यू गेटिंग, कुछ रिकॉल हुआ? ये ऐसा है, देखो, एक्स स्क्वायर माइनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल्स टू 0. अल्फा प्लस बीटा ऑलरेडी है, बचा कौन, अल्फा इंटू बीटा. इस अल्फा इंटू बीटा यही वैल्यू निकालना है मुझे, और उस वैल्यू को निकालने के लिए ये इंफॉर्मेशन मुझे यूज करना. तो अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब चा फॉर्म्युला 8 मध्ये हा फॉर्म्युला आहे, त्याला आपण मॉडिफाइड करून घेऊया. 8 मध्ये कोणता फॉर्म्युला आहे ते फॉर्म्युला मी लिहितोय, हे बघा, अल्फा प्लस बीटा होल क्यूब. तो फॉर्म्युला होता अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा क्यूब. याच्यावरून मी अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे, अल्फा प्लस बीटा इज 5 क्यूब. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, इन दोनों को मिलकर वैल्यू कितना होता है 35 प्लस 3 अल्फा प्लस बीटा की वैल्यू इंटू 5. मी काय केलं ते समजतंय का तुम्हाला? बघा, क्वेश्चनमध्ये मला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती 5 दिली, म्हणून मी अल्फा प्लस बीटाला इथे 5 ने रिप्लेस केले. त्याचा क्यूब आहे म्हणून इथे क्यूब घेतला. हे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू 35 म्हणून मी इथे या दोघांची व्हॅल्यू एकत्रितपणे 35 लिहिली. नंतर 3 अल्फा प्लस बीटा, या अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू पुन्हा माझ्याकडे आहे, कारण की अल्फा प्लस बीटा 5 आहे. राहिलं कोण, अल्फा इंटू बीटा. समजतंय, क्लिअर आहे? आता याला सिम्प्लिफाय करावा. 5चा क्यूब 125, 35 प्लस 3 इंटू 5 15 अल्फा बीटा, राइट है. इस 35 को इधर शिफ्ट करते हैं, 125 माइनस 35 इज इक्वल्स टू 15 अल्फा बीटा. 125 में से 35 गया, बचा कितना, 90 इज इक्वल्स टू 15 अल्फा बीटा. दैट इज अल्फा बीटा इज इक्वल्स टू 90 बाय 15. 15चा पडा येतो, 15 1 15, 15 सख्खी 90. तर मी इथं लिहितो अल्फा बीटाची व्हॅल्यू 6 आली. तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं म्हणजे काय करायचं, व्हॅल्यू टाकायची, एक्स स्क्वेअर माइनस अल्फा प्लस बीटा तो पता था 5x प्लस 6 इज इक्वल्स टू 0. दिस इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. कळतंय का? ओके, हा फॉर्म्युला लक्षात आहे का? 8वीला 9वीला कुठं मग लागला असेल एखाद ठिकाणी. ओके, समजतंय? अल्फा प्लस बीटा होल क्यूब इज इक्वल्स टू अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा प्लस बीटा क्यूब. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू ऑलरेडी 5 दिलेली आहे, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू 35 दिलेली आहे, आणि त्याच्यावरून मी कशाची व्हॅल्यू काढली, अल्फा बीटा. का अल्फा बीटाची काढली, कारण की या फॉर्म्युलामध्ये मला अल्फा बीटाची गरज होती. ज्याची गरज असेल त्याच्या मागेच धावावं लागते, माहीत त्याच्या कशाला. क्लिअर आहे? ओके, थांबू. क्वेश्चन नंबर 10 मी ऑफलाईन आता काही दिवसात सुरू होणार आहे, तेव्हा सांगतो. लेंदी आहे आणि ते इथं तुम्हाला तेवढं सिस्टमॅटिकली समजणार नाही. क्वेश्चन नंबर 11 घेऊ. पहिलं रीड करतोय. मुकुंद पजेसेस ₹50 मोर दॅन वॉट सागर पजेसेस. म्हणजे मुकुंद जवळ सागरपेक्षा 50 रुपये जास्त आहेत. तर मी एक्स कोणाला पकडू, लेट सागर पजेसेस किती ₹x घेऊ, अँड मुकुंद देन मुकुंद हॅज किती रुपये जास्त आहेत, 50. तर मला काय करावं, जास्त आहे म्हणून तर ॲड करावं लागेल. क्लिअर?
द प्रोडक्ट ऑफ देअर अमाऊंट दे हॅव इज 15,000. काय बोलतोय तो? प्रोडक्ट ऑफ देअर अमाऊंट इज 15,000. प्रोडक्ट म्हणजे कळतंय का? गुणाकार. ओके, बाय गिवन इन्फॉर्मेशन लिहू. By given information, what is that information? The product of their amount is 15,000. So I am taking product of x into x plus 50, that is equals to 15,000. right? प्रोडक्ट लेते हैं x into x, x square, x into 50, 50x is equals to 15,000. 15,000 इधर शिफ्ट हुआ, x square plus 50x minus 15,000. अब बोलो काय करायचं आहे? दोन संख्या असल्या पाहिजे की त्यांचा गुणाकार 15,000 आणि प्रोडक्ट सबस्ट्रॅक्शन 50. 5 त्रिक 15 जमेल का? नाही. ऍडजस्टमेंट करायची, कसं करणार? We have to find two numbers whose product is 15,000 and their subtraction is 50. 15,000 5 से डिवाइड करो, 5 3 जा, 3 से डिवाइड करो 3,000, 2 से डिवाइड किया कितना 500, राइट है. 5 से डिवाइड किया 100, 5 से डिवाइड किया 20, बराबर. 5 से डिवाइड किया 4, 2 2 जा, 2 1 जा. दॅट आय डीड फॅक्टरायझेशन. मला फॅक्टर्स कसं मोठ्याचे कसे काढायचे ते तुम्हाला कॉन्सेप्ट सांगायचं आहे. तर मी हे एवढे सगळे जे डिजिट्स आहेत, नंबर्स आहेत, मी त्यांना घेणार आणि त्यांच्यापैकी जुगाड करणार. मी पहिलं समजा यांना घेतलं, 5 त्रिक 15, 15 30, 30 5 150, 5 5 25, 25 दूनी 50, 50 दूनी 100. और क्या डायरेक्ट आ गया क्या? पहिल्याच अटेम्प्ट मध्ये आला. नाही आलं असतं तर मी इकडं कमी केलं असतं, इकडं वाढवलं असतं, पुढे मागे ॲडजस्टमेंट केली असते. समजते का फॅक्टर्स कसे फाइंड आउट करायचे? ओके. 15 10 150. तर मी याला सिम्प्लिफाय कसं करू बोला आता. एक्स स्क्वेअर, एक फैक्टर है 150x वाला और एक है 100x माइनस 15,000. दैट शुड बी इक्वल्स टू 0. ओके. साइन सब्सट्रैक्शन है, एक को प्लस इसको माइनस. इसको प्लस क्यों? क्योंकि ये बड़ा है, बड़े को सेकंड वाला साइन होता है. कॉमन x कॉमन ले रहा हूँ तो ब्रैकेट में बचेगा x प्लस 150. यहाँ पर x ही है, x का कोएफिशिएंट 1 नहीं तो ये माइनस 100 निकल जाएगा. माइनस 100 काढ लो तो कॉमन मध्ये x प्लस 150 इज इक्वल्स टू 0. समझता है का? वो बाउंसर तो नहीं है ना. x प्लस 150 x माइनस 100 दैट शुड बी इक्वल्स टू 0. इकडे घेऊ का? x प्लस 150 इज इक्वल्स टू 0 और x माइनस 100 इज इक्वल्स टू 0. x ची व्हॅल्यू माइनस 150, x ची व्हॅल्यू 100. बोला. ऑब्वियसली पैसे निगेटिव्ह मध्ये राहणार नाही. तर सागर जवळ किती आहेत? 100 रुपये आणि मुकुंद जवळ त्याच्यावर 50 150 रुपये. देअरफॉर सागर has rupees 100 and Mukund has rupees 150. That's the answer. समजते का? क्लियर आहे? क्वेश्चन नंबर 11 समजलं. सागर आणि मुकुंद आहेत. मुकुंद जवळ सागरपेक्षा 50 रुपये जास्त आहे. दोघांच्या पैशांचं प्रोडक्ट 15,000 यायला आहे.
पहिल्याजवळ एक्स आणि एक्स प्लस 50 दोघांचं प्रोडक्ट केलं, 15,000ला इकडे घेतलं आणि त्याचे मी फॅक्टर्स घेतले आणि सिम्प्लिफाय केलं. ओके, वर्ड्स प्रॉब्लेम क्लिअर होत आहे ना. नेक्स्ट येऊ रंजना wants to distribute 540 oranges among some students. कितने ऑरेंजेस है? 540. If 30 students were more, each would get 3 less. Find the number of students. समझेल का? 30 more students each get 3 less. Okay, find the number of students. Students कितने निकालना है? एक साधं लॉजिक करून घेऊ. माझ्याकडे समजा 50 चॉकलेट आहेत. किती? 50 आणि नंबर ऑफ स्टुडंट्स 10 आहेत. तर प्रत्येकाला किती भेटेल? 5-5 10 50. ओके, आता पण समजा 10 स्टुडंट्सचे स्टुडंट्स वाढले, किती? 25ने वाढले, 15ने वाढले, तर 10चे किती जाते? 25 होतील. 25 स्टुडंट्स वाढले की तर चॉकलेट काय पडतं? एकेकाला 25 दोन्ही 50, एकेकाला 2 चॉकलेट. हाच खेळ आहे इथे. तिथे मी डायरेक्ट तुम्हाला स्टुडंट सांगायला, इथं मला स्टुडंट्स माहीत नाही म्हणून मी पहिल्यांदा कन्सिडर करतो लेट नंबर ऑफ स्टुडंट्स एक्स. आता बघा 50 चॉकलेट होते, 10 जणांमध्ये वाढले तर प्रत्येकाला किती भेटले? 5. कसं काढलं मी? 50ला 10ने भागातला. तसंच इथे पण प्रत्येकाला किती ऑरेंजेस भेटतील कसं काढणार? टोटल किती आहेत? 540. त्याच्यापैकी स्टुडंट्सने डिवाइड करायचं. 50ला 10ने डिवाइड केलं, 10 5 50, 5 भेटलं. 50 चॉकलेट्स होते, 10 स्टुडंट्स होते. तसंच 540 ऑरेंजेस आहेत आणि x स्टुडंट्स आहेत. तर नंबर ऑफ oranges to each student, that is 540 by x. ओके, आता त्यांनी काय म्हणलं? समजा 30 स्टुडंट वाढले. 30 स्टुडंट, आता स्टुडंट्स किती आहेत? x. ते वाढले किती? 30 ना. तर नवीन ऑरेंजेस भेटण्याची संख्या ऑब्विसली कमी होईल. ती कितीने कमी व्हायली? 3ने. तर आपण काय करू? इफ 30 स्टुडंट्स इन्क्रीज्ड तर काय होईल? नंबर ऑफ ऑरेंजेस टू ईच स्टुडंट, नंबर ऑफ ऑरेंजेस टू ईच स्टुडंट काय होईल? ऑब्वियसली 540 बाय x प्लस 30. ऑरेंजेस तर वाढणार नाही, कमी होणार नाही. टोटल 540 आहे तर 540च राहतील. पहिलं मी 540 एक्सने डिवाइड केलं जेव्हा मुलं कमी होते तर ऑरेंजेस जास्त भेटले. आता मुलं वाढले तर ऑरेंजेस काय भेटायला पाहिजे? कमी भेटायला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मुलांना जे ऑरेंजेस भेटू लागले आणि दुसऱ्यांदा भेटले त्याच्यामध्ये फरक कितीचा होता? 3चा. तर माझी बाय गिवन इन्फॉर्मेशन माझं इक्वेशन काय फ्रेमअप होईल इथे? इक्वेशन विल बी फ्रेमअप ॲज 540 बाय x minus 540 बाय x plus 3. That should be equals to 3. Are you getting this one? पॉइंट क्लिअर होते का? तर याला काय करावं लागेल मला? क्रॉस मल्टिप्लिकेशन. या 540ने या x प्लस 3ला मल्टिप्लाय करावं लागेल. मी हे काय लिहितोय ते कळतंय ना? 540 इंटू एक्स. स्पीड होत असेल तर हळू घेतो. तर इथे मी काय लिहिणार? 540 इंटू एक्स, 540x, 540 इंटू 3, 3 5 15, 1500, 3 चौक 12, 1620 मायनस 540x डिवायडेड बाय या दोघांचं प्रोडक्ट x स्क्वेअर प्लस 3x. दॅट शुड बी इक्वल्स टू 3. ही स्टेप समझ ली का? क्या किया सर, क्या पता? इस 540 से मैंने x को मल्टीप्लाई किया तो 540x होया.
540 से 3 को मल्टीप्लाई किया तो 1620 आया, और x से मैंने -540 को मल्टीप्लाई किया, दैट इज -1, और डिनॉमिनेटरमध्ये यांचं मिळणार. कळते का? खिचडी तर नाही व्हायली ना. x इंटू एक्स एक्स स्क्वेअर, x इंटू 3 3x, हा 540x हा कॅन्सल. तर राहिलं काय? 1620 बाय एक्स स्क्वेअर प्लस 3x इज इक्वल्स टू 3. इथं काय होईल? ऑब्वियसली कॅन्सलेशन होईल. 3 एक 3, 3 5 15, 3 चौक 12 0. दॅट मीन्स मी याला इकडे शिफ्ट केला. आता इथं सध्याला कोण आहे? 1 आहे, आणि इकडं कोण आहे? 540. तर माझं इक्वेशन बनते 540 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 3x. त्याला तिकडे शिफ्ट करूया. एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 540 दॅट इक्वल्स टू 0. आता मी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला काढून दिलेलं आहे. याच्या पुढं तुम्ही थोडं सिम्प्लिफाय करा. आर यू गेटिंग? मुलांचं आणि ऑरेंजेस, चॉकलेट आणि स्टुडंट्स रिलेशन बसतंय का? कळतंय का? 545x म्हणजे टोटल ऑरेंजेस 540 आहे, एक स्टुडंट्स आहे, मी डिवाइड केलं तर हे काय निघतंय? नंबर ऑफ ऑरेंजेस टू ईच स्टुडंट. स्टुडंट्स वाढले, स्टुडंट वाढले तर ऑरेंजेस पण काय काय झाले? 540/x + 30. हे ऑरेंजेस आणि ह्या ऑरेंजेसमध्ये कितीचा फरक आहे? 3चा. ही संख्या मोठी असेल कारण की डिनॉमिनेटर. अरे यार एक चुकलं की हो. काय चुकलं? इथं 30 होतं, अपन 3 घेतलं. अब इसको आप करेक्शन करके निकालना. ओके, ये मैंने जानबूझ के मिस्टेक नहीं किया, मेरे से हो गई. ओके, थांबू मग इथे. हे तुम्ही घरी ट्राय करा. चालेल?